महाराष्ट्रातील असा एक किल्ला जिथे जाण्यासाठी बोटीचा प्रवास आणि घनदाट जंगलातून ट्रेक करावा लागतो, जो एकेकाळी कैद्यांसाठी तुरुंग होता आणि आजही जिथे वाघाची डरकाळी ऐकू येते. हाच तो जावळीच्या खोऱ्यातील वनदुर्ग वासोटा. शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने बांधलेला हा किल्ला 16 जून 1960 रोजी महाराजांनी स्वराज्यात सामील केला आणि त्याच्या नैसर्गिक दुर्गमतेमुळे त्याला व्याघ्रगड असे नाव देण्यात आले. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात किल्ला ट्रेकिंगसाठी खुला असतो, पण या किल्ल्यावर जाणारा मार्ग काही सोपा नाहीये. बामणोली बेस विलेज मधून 45 मिनिटं बोटीचा प्रवास केल्यानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. फॉरेस्ट खात्याची परवानगी घेतल्यानंतर 3-4 तासांचा ट्रेक करून आपण किल्ल्यावरती पोहोचतो. गडावर आजही महादरवाजाचे दगडीच होते आणि किल्ल्याचे अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्या, तलावाचे अवशेष आणि मध्यभागी असलेली हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसते. याबरोबरच किल्ल्याचा अविभाज्य भाग बाबूकडाही दिसतो. किल्ल्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा नागेश्वर मंदिर आणि प्राचीन लेण्यांमधून स्पष्ट होतो. तर तुम्ही कोणत्या मित्रासोबत या ट्रेकवर जाऊ इच्छिता